माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल देशमुखांनी कट रचल्याचा आरोप आहे। अनिल देशमुखांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर फडणवीसांसह भाजपावर जोरदार हल्लाबोल केलाय। मात्र जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी या प्रकरणी सीबीआयला दिलेला जो जबाब आहे तो एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। अनिल देशमुखांच्या दबावानंतरच गिरीश महाजनांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचा जबाब प्रवीण मुंडेंनी सीबीआयला दिलेला होता। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। गणेश, माझाकडे आता मुंडेंचा जो जबाब होता सीबीआयला दिलेला तो हाती आलेला आहे, काय नेमकं त्या जबाबात ते म्हणतायत? अजिंक्य, प्रामुख्यानं ह्या गुन्ह्यानंतर आरोप प्रत्यारोपांचा एक सिलसिला सुरू झाला। अनिल देशमुखांचं म्हणणं होतं की भाजपच्या नेत्यांच्या सांगण्यावरून हा गुन्हा दाखल केला गेला। मात्र सीबीआय कडून हे स्पष्ट केलं जात आहे सध्या की सीबीआयनं कोणत्याही राजकीय दबावाखाली किंवा राजकीय सूडपोटी ही कारवाई केलेली नाहीये। सीबीआय कडे जी तक्रार आली, तक्रारीची चौकशी केली, त्यामध्ये तत्कालीन जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी जो जबाब दिला आहे त्या जबाबामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलं आहे की अनिल देशमुख यांनी 1, 2 नाही तर 3 वेळा थांबवतोय तुम्हाला।